घडीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. भगवंत स्वतःचे सुख स्वतःमध्येच भोगतो. भगवंत हा उपाधिरहित आहे. तो कोणावर आणि कशावरही अवलंबून नाही. या उलट मी उपाधी सहित आहे. मी इतरांवर व परिस्थितीवर अवलंबून आहे. मला दुसऱ्यांशिवाय आनंद भोगता येत नाही. मी आणि भगवंत हे वेगळे आहोत. हा द्वैतपणा लोपणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्याशी समरस होणे शक्य नाही. त्यासाठी भगवंताच्या सतत स्मरणाची आवश्यकता आहे. आणि स्मरण अखंड राहण्याकरता नामासारखा अन्य उपाय नाही. दुसऱ्या चरणात पुढे माऊली सांगतायत, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. माणूस हा विवेकशील आहे. विवेक संपन्न बुद्धी नित्य व अनित्य वस्तूंचा निश्चय करते. दृश्य जगातील नाना प्रकारे आनंद मिळवण्यास बुद्धी प्रवीण आहे, यात शंका नाही. परंतु त्या आनंदापासून जीवाचे पूर्ण समाधान होत नाही. दृश्यामध्ये राहून माणसाची बुद्धी सूक्ष्माकडे झेप घेऊ लागते. तिथे गेल्यानंतर त्या बुद्धीला कळते, कधीही न फसवणारा आनंद हा केवळ केशवराजापाशी किंवा भगवंतापाशीच आहे. असे या बुद्धीचे वैभव आहे. आणि त्यासाठी सुद्धा भगवंताचीच कृपा हवी. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. मनुष्याला दृश्य जग हेच खरे वाटते व तेथे आनंदाचा ठेवा आहे असे तो धरून चालतो. परिणामी वस्तूंपासून सुख घेण्यात तो जीवनाची सार्थकता मानतो. बऱ्याच भोग्य वस्तूंचे तो भांडार करतो. तिथेच तो फसतो. ह्या शाश्वत वस्तूंमुळे जीवन परावलंबी होते, अधिकच गुंतागुंतीचे होते व त्यातली सहजता निघून जाते. थोडक्यात याचा अर्थ असा की जोपर्यंत चिरंतर अपरावलंबी असा भगवंताचा आनंद मिळत नाही, तोपर्यंत त्याचे जीवन कष्टकारक ठरते. मनुष्याचा देह हे अखेर यंत्र आहे. सुख भोगण्याच्या त्याच्या मर्यादा आहेत. वयपरत्वे देह थकतो, मग सुखाचे भोग देखील कष्ट देतात. चौथ्या चरणात माऊली सांगतायत, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. माऊली सांगतायत की ते सर्व काळ भगवंताचे स्मरण करतात. त्यात मिळणाऱ्या समाधानाची गोडी मला लागली असं ते ठामपणे सांगतायत. तसे पाहिले तर सर्व संतांना यात समाधानाची श्रीमंती लाभली आहे. त्या परमेश्वराच्या दर्शनामध्ये माऊलींना मोठी रमणीयता दिसली. आणि असेच सर्व काळ चिंतन आपणही करावे, मग समाधानाला अंत नाही असे ते आपल्याला निर्वाणीने सांगत आहेत. हे असं थोडक्यात लिहिलं होतं. हरकत नाही, आपण बघू, थोडासा प्रयत्न करू. माऊलींना जे आपल्याला हरिपाठातला हा जो 13वा अभंग आहे, त्या अभंगामधून जे मार्गदर्शन माऊलींना करायचं आहे आपल्याला, आणि जो भावार्थ आपल्या हृदयापर्यंत पोहोचावा असं त्यांना वाटतंय, तर बघू, आपण प्रयत्न करू. काही प्रमाणात शब्दार्थ, काही प्रमाणात भावार्थ असं समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. हा अत्यंत सगळेच अभंग सुंदरच आहेत हरिपाठातले, पण या अभंगात नक्कीच काहीतरी
विशेष आहे. आणि त्याचं कारण का, तर अभंगाच्या सुरुवातीलाच समाधी या शब्दाने माऊली सुरुवात करतात आणि शेवटच्या चरणामध्ये समाधान, हरीचं चिंतन म्हणजेच अर्थात नामस्मरणापर्यंत आपल्याला नेऊन पोचवतात. दुसरी गोष्ट म्हणजे हरिपाठातले जर आपण अभंग पाहिले तर हा 13वा अभंग झाला, 14वा अभंग झाला, हे बरोबर सेंटरला येतात, मिडलला येतात. की ज्याला आपण म्हणू की त्या ठिकाणी एक प्रकारचं समत्व, बॅलन्स अनुभवणं आणि आपल्याला तो प्राप्त होणं, हे जणू माऊलींना अपेक्षित असावं. हे हरिपाठातले 28 अभंग आहेत. 13व्या अभंगापाशी 14व्या अभंगापाशी आपण येऊन पोचतोय. त्यावेळी कुठेतरी मनाची, बुद्धीची एक अशी अवस्था होणं आवश्यक आहे की ज्या ठिकाणी समत्व आपल्याला साधायला पाहिजे. सुरुवातच माऊली म्हणतात समाधी. समाधी हरीची सम सुखे वीण. बघा ना, समाधी शब्दामध्ये पण सम आलंय, हरीची सुद्धा सम सुखे वीण परत सम आलंय. म्हणजे इथे माऊली समत्व, कारण समत्व आल्याशिवाय समाधी साधणं शक्य नाही. समत्व म्हणजेच समाधी. म्हणजे त्याचा अर्थ असा, नामस्मरण करत मनाची आणि बुद्धीची एक अशी अवस्था होते की त्या ठिकाणी त्या नामाशी, त्या परमेश्वराच्या रूपाशी आपलं सामरस्य व्हायला लागतं. आपण एक व्हायला लागतो आणि तिथेच अहंकार गळून पडतो, देहबुद्धी गळून पडते आणि जी अवस्था चित्ताला अनुभवायला मिळते त्या अवस्थेमध्ये समजत नाही आपण काय अनुभवतोय. ती अवस्था असते, ती वृत्ती असते. पण जेव्हा ती काही प्रमाणात कमी व्हायला लागते त्यावेळी जाणवतं की अरे काहीतरी वेगळंच अनुभवलं. तोपर्यंत तिथे सामरस्य असतं, तोपर्यंत तिथे मन, बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप झालेलं असतं. आणि ह्या दोन्ही गोष्टी समसमान झाल्याशिवाय आपल्याला सुख लाभणार नाही, आपल्याला समाधी साधणार नाही, आपल्याला नामातला निखळ आनंद अनुभवता येणार नाही. आज साधी गोष्ट असते
अर्थात जरा हल्लीच्या मुलांच्या बाबतीत एखाद्या वेळेस हा नियम फारसा लागू पडणार नाही. पण जेव्हा लग्न ठरतं एखादं स्थळ समजतं त्यावेळी पूर्वी असं बघितलं जायचं की त्या घरातले संस्कार कसे आहेत, संस्कार, रीत, वागणं, बोलणं, समंजसपणा हे व्यवस्थित आहे का नाही, परिस्थिती व्यवस्थित आहे का नाही. म्हणजेच एक प्रकारे म्हटलं तर जरा आपल्या तोलामोलाचं आहे का नाही. आणि मग हे तोलामोलाचं का बघितलं जायचं. तिथे काही कुठला मापदंड नव्हता की वराचं पारडं जड आहे का वधू पक्षाकडचं पारडं जड आहे, हा भाग नसतो. पण त्यात एक समतोलपणा आहे का नाही, तर थोडेसे आहे. वैचारिक दृष्ट्या रीतिरिवाज, संस्कार या सगळ्यांच्या दृष्टीने आपल्याशी मिळतं जुळतं आहे का नाही. म्हणजे स्थळ बघताना हे बघितलं जायचं की मिळतं जुळतं आहे का नाही. कारण का तर जिथे हे मिळतं जुळतं होतं, जिथं मन बुद्धी जोडले जातात तिथं समत्व तयार होतं. तिथे मग सुख दुःखाची सुद्धा देवाणघेवाण आनंदाने स्वीकारता येते. दुःखामध्ये सुद्धा त्याला तसंच सहाय्य करता येतं, सुखामध्ये सुद्धा एकत्र येऊन आनंद घेता येतो. कारण का तर तिथे एक भावना असते मनामध्ये की अरे हा आपल्यासारखाच आहे आणि आता हा आपलाच आहे. समतोलपणा, हा जो समतोलपणा आहे, हे जे तोलामोलाचं बघणं आहे, याच्यात हे तोलामोलाचं बघताना आपण ह्या ज्या बाजू विचारात घेतो, विचार जुळतात का नाही, आचार जुळतात का नाही, संस्कार जुळतात का नाही, एकंदर परिस्थिती आपल्या तोलामोलाची आहे का नाही, हा म्हणजे मग आता एकरूप व्हायला हरकत नाही. दोन वेगवेगळी घराणं, दोन वेगवेगळी घरं, दोन वेगवेगळी कुळं, दोन व्यक्ती एकत्र जोडून टाकतात. का तर ते दोघं एकरूप होऊन जातात, समरस होऊन जातात, एकमेकांना आपलं म्हणतात. आणि मग तिथे द्वैत बुद्धी राहत नाही. दोन जीवांचा संसार सुरू होतो आणि जसजशी द्वैत बुद्धी गळायला लागते एकमेकांच्या आवडीनिवडी, कुळ, आचार, विचार, परिस्थिती या सगळ्यांशी जेव्हा दोन जीव एकरूप व्हायला लागतात मग तिथे समत्व साधतं. त्याच पद्धतीने प्रपंचातून येणारे आपण आणि परलौकिकातून येणारा परमेश्वर हे जेव्हा एकरूप व्हायला लागतात, समरस व्हायला लागतात, मग तिथे दोनपणा राहत नाही, द्वैत बुद्धी राहत नाही. अर्थात परमेश्वरापाशी द्वैत बुद्धी नसते, परंतु आपल्यामध्ये ज्या कारणांमुळे द्वैत बुद्धी निर्माण झालेली असते ती कारणं कुठली. मनातले विचार,
विषयांची आवड, अहंकाराचा पगडा, मी माझं, माझं तुझं, या सगळ्या जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी ही द्वैत बुद्धी वाढते. आणि ह्या जागांपाशी आपण जर जास्त वेळ घालवला तर हे सुख आपल्याला लाभणार नाही, हे सुख आपल्याला साधणार नाही. आणि म्हणूनच माऊली म्हणतात, न साधेल, साधणं शक्यच नाही. जाण म्हणतात ते, लक्षात घे. न साधेल जाण, लक्षात घे की साधणार नाही. ज्या ज्या ठिकाणी द्वैत बुद्धीमध्ये आपण डुंबू, द्वैत बुद्धीचा जास्तीत जास्त आनंद घेऊ, कसं हरीचं सुख आपल्याला अनुभवताच येणार नाही, आपल्या वाट्याला येणारच नाही. मी माझं धरून बसणार, मी माझं सोडणार नाही. हरीचं नाम मात्र घेणार, पण मी माझं न सोडता. मग त्याला खूप वेळ लागेल. ही साम्य अवस्था निर्माण व्हायला वेळ लागेल. आपल्याला दोन्ही गोष्टी साधायच्या, नामाचं स्मरण पण करायचंय आणि मी माझं पण सोडायचंय. जिथे जिथे ज्या ज्या क्षणी आपल्या चित्ताला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या हृदयाला, काही नाव घ्या तुम्ही, चित्त म्हणा, मन म्हणा, बुद्धी म्हणा, हृदय म्हणा, जिथे जिथे मी आणि माझाचा दंश झाला तिथे तिथे द्वैतरूपी विष आपल्या अंगात भिनायला लागलंच म्हणून समजायचं. मन जाळेल आपलं. अहंकार तर करपायलाच लागतो, अत्यंत त्रास होतो. मग त्या ठिकाणी आपल्याला सुख कसं लाभणार? समाधी हरीची सम सुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धीमुळे हे साधणार नाही, हे तू जाणून घे, असं माऊली पहिल्याच याच्यात सांगतात. आणि सुरुवातच समाधीनी करतात. समाधी हरीची. आज भक्तियोगामध्ये समाधीचा अनुभव फक्त योगीच घेतात असं नाही. भक्त जास्त आनंदाने, जास्त प्रेमाने त्याच्यात आकंठ बुडून जातो आणि हरीच्या समाधीचा आनंद घेतो. समाधी हरीची म्हणजे भक्ताला हरीची समाधी लागली पाहिजे आणि हरी ज्या समाधी अवस्थेमध्ये आहे त्या समाधी अवस्थेमध्ये भक्त जाऊन पोचला पाहिजे. कारण समसुखे देणं, आज हरी आपल्यासारखा होणार नाहीये, आपल्याला हरीसारखं व्हायचंय. समाधी हरीच, सम सुखे विण, न साधेल जाणतोय तो. एक साधं उदाहरण आपण घेऊ. आपण आपापल्या घरी स्वच्छता करतो. साधं एखाद्या भांड्यामधनं आपण पाणी प्यायलं किंवा चहा प्यायला, की चहा प्यायला की कप स्वच्छ विसळून ठेवतो. पुढच्या वेळी तो चहा त्या कपाचा वापर करून प्यायचा असेल तर तो कप स्वच्छ आहे का नाही
त्या कपामध्ये दुसऱ्याला चहा द्यायचा असेल तरी तो कप स्वच्छ आहे का नाही हे आपण बघून घेतो. पण मग त्या कपाला कुठे स्वच्छतेचं आपण लेबल लावलेलं असतं का? त्या कपावर काही आपण असा पोस्टिटचा येलो टॅग लावून ठेवतो का की हा कप स्वच्छ आहे? जरूर नसते. कारण स्वच्छता आणि स्वच्छ कप हे दोन्ही एकच आहेत की. चहा पिल्यानंतर कपाची जी आपण स्वच्छता करतो त्या स्वच्छता करण्यामध्ये तो कप स्वच्छच होतो. त्याला काही वेगळ्या स्वच्छ पाण्याखाली धुवून त्याच्यावर लेबल लावून ठेवावं लागत नाही आपल्याला. का? तर स्वच्छपणा आणि कप हे दोघंही जेव्हा एकरूप होतात त्यावेळी त्या दोघांमध्ये जी गोष्ट नांदते त्याला आपण स्वच्छता म्हणतो. एक छोटस आपण कपाचं उदाहरण घेतोय. पण घराची स्वच्छता, खोल्यांची स्वच्छता, गार्डनची स्वच्छता, आपली स्वतःची स्वच्छता ती कुठे दिसते का आपल्याला? ती कपाटात स्वच्छता भरून ठेवली आहे, लिनन मध्ये भरून ठेवली आहे, वॉर्डरोब मध्ये भरून ठेवली आहे, कुठेही दिसत नाही. पण मग जेव्हा आपण स्वच्छता करायला लागतो मग तो किचन मधला बेंच टॉप असेल, बेडरूम्स असतील, डायनिंग रूम असेल, बॅकयार्ड असेल, फ्रंट यार्ड असेल, स्वच्छता येऊन सांगते का आपल्याला? की हा आता तुझा बेंच टॉप स्वच्छ झाला, आता तुझ्या खोल्या स्वच्छ झाल्या, आता तुझं फ्रंट यार्ड बॅक यार्ड स्वच्छ झालं. हे आपल्याला तिसरं माणूस कोणी येऊन सांगतं की ज्याचं नाव स्वच्छता आहे? नाही. आपल्या आतलाच कोणतरी सांगतो आपल्याला. जो स्वसंवेद्य आहे तोच सांगतो आपल्याला. आणि ज्या प्रमाणात आपल्याला स्वच्छता अपेक्षित असते, ज्या प्रमाणात आपल्याला स्वच्छता अपेक्षित असते त्या प्रमाणापाशी जेव्हा आपलं मन आणि बुद्धी येऊन पोचतं त्यावेळी तो स्वसंवेद्य आपल्याला जाणीव करून देतो की स्वच्छता झाली. आणि असं म्हणतात की असा पण एक मेंटल डिसीज आहे की माणूस स्वच्छताच करत बसतो. का होतं असं? कारण मनाला आणि बुद्धीला कधी समाधानच मिळत नाही. मनाचा आणि बुद्धीचा त्या स्वसंवेदनेशी कधी स्पर्शच होत नाही. आणि तो माणूस फक्त एका कृतीमध्ये, एका कर्मामध्ये अडकतो आणि तेच करत बसतो. त्याला स्वच्छता झाली याची जाणीवच, याची संवेदना होत नाही. आणि मग तिथे नेहमी द्वैतबुद्धी राहते, स्वच्छ अस्वच्छ, स्वच्छ अस्वच्छ. आणि मग तिथे समाधान साधत नाही. हे उदाहरण आपण का घेतलं तर त्याचा उद्देश एकच
ही जी आपली एक दैनंदिन घडणारी, आपल्या प्रत्येकाकडनं कमी अधिक प्रमाणात घडणारी ही जी कृती असते, ती अगदी प्रत्येक जण म्हणू आपण, स्वच्छतेची सुरुवात म्हणजे आपण घेणारा शॉवर, तिथे सुद्धा आपल्याला आत्म जाणीव होते की बस शॉवर झाला. नाहीतर आपण नुसतेच डुंबत राहू. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी जो आपल्यातला स्वसंवेद्य आहे तो साम्य अवस्था ओळखतो की कुठली साम्य अवस्था आहे, कुठली समत्वाची स्थिती आहे, आणि तिथे तो आपल्याला थांबवतो. आणि तो जो क्षण असतो तो समत्वाचा क्षण असतो, तिथे थांबतो आपण. तिथे थांबतो. आणि ह्याचा अभ्यास करून बघा तुम्ही. ह्या ज्या अशा लहान लहान गोष्टी असतात, कुठे जाणीव होते आपल्याला की आता थांबलं पाहिजे, कुठे जाणीव होते आपल्याला की आता केलं पाहिजे. तो क्षण पकडा, त्या क्षणावर लक्ष ठेवा. त्या क्षणावर लक्ष ठेवणं म्हणजेच स्वसंवेदनेवर लक्ष ठेवणं आहे. त्या क्षणावर लक्ष ठेवणं म्हणजेच जिथं मन बुद्धीची साम्य अवस्था आहे त्या अवस्थेवर लक्ष ठेवणं आहे. आणि हे क्षण पकडत जाणं म्हणजेच आपला समाधीकडे जायचा प्रवास आहे. आणि हे क्षण पकडा. बऱ्याच जणांची तक्रार असते कशाच्या बाबतीत, जिभेवरचा संयम, खाण्याची आवड, संयमच ठेवता येत नाही. खूप प्रयत्न चाललाय पण अजून जिभेचे जे चोचले आहेत ते पुरवल्याशिवाय चैन पडत नाही. हा क्षण पकडायचा प्रयत्न करा. आवडीचा पदार्थ खाताय, जेवताय, पण बघा आत्मा आला का तो क्षण, आत्मा आली का ती संवेदना की अरे थांब आता. ऐका तो आवाज, तो हरीचा आवाज आहे, तो आत्मा रामाचा आवाज आहे. ज्याला माहिती आहे आपलं शरीर काय आहे, ज्याला माहिती आहे आपल्या शरीराला कुठल्या गोष्टीची किती गरज आहे, तो सांगतोय तुम्हाला अरे बास आता थांब. पकडा तो क्षण. तिथे खाण्यातली समाधी साधेल. वाचेवर ताबा राहत नाही. उतरा अंतर्मनात खोलवर. बघा कोणी आतून सांगताय का की खूप बोलला, थांब आता जरा, घे नाम थोड्या वेळ, किती बोलत राहशील. ऐका तो हरीचा आवाज आहे. तो वैचारिक समाधीचा क्षण आहे. पकडा तो क्षण. टीव्ही पाहत बसलोय, सिनेमा पाहत बसलोय, गाणी ऐकत बसलोय, अरे किती वेळ तू हे बघणार. त्याला अर्धा तास बघतोय, आता थोडं नाम घे. हा हरीने पाठवलेला विचार आहे. पकडा तो क्षण. हरी आपल्याला सारखं करून घ्यायला बघतोय. हरी आपल्याला त्याच्यासारखा करून घ्यायला बघतोय. हरी आपल्याला त्याच्या जवळ बोलवतोय. त्या क्षणी तो आपल्याला ऑफर करतोय, आतून आठवण करून देतोय. पकडा तो क्षण.
न साधेल जाण द्वैत बुद्धी. तो क्षण जर पकडता आला नाही तर आपण द्वैत बुद्धीत राहू, देहबुद्धीत राहू. मी माझं, मला काय हवंय ते मी बघतोय. माझ्या सुखाच्या ज्या कल्पना आहेत, माझ्या सुखाच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्याकडे माझं लक्ष आहे. न साधेल जाण द्वैत बुद्धी. हरीचं आपल्यात समत्व कसं साधणार? मग आपल्याला हरीसारखं व्हायचं, तेव्हा आपल्याला हा नामस्मरणातून, भक्तियोगातून, समाधीचा अनुभव येईल. आज डोळे उघडल्यावर आपल्याला जे हे सगळं वैभव दिसतं, हा जो सगळा पसारा दिसतो, हे जे सगळं दृश्य दिसतं, या सगळ्या दृश्यामध्ये, या सगळ्या प्रपंचातल्या पसाऱ्यामध्ये त्या हरीचा स्पर्श आपल्याला जाणवला पाहिजे. आणि तो नुसता स्पर्श जरी आपल्याला जाणवला ना तरी आपलं काम झालं. एवढंच अपेक्षित आहे. एवढंच अपेक्षित आहे की लहान गोष्ट असो, मोठी गोष्ट असो, शुद्ध असो, अशुद्ध असो, पवित्र असो, अपवित्र असो, चांगली असो, वाईट असो, तरी जे आहे ते हरीच आहे. आज माझ्या डोळ्याला जे जे दृश्य दिसतंय, डोळ्यासमोर जे जे दृश्य येतं, अवसरोचित माऊलींनी म्हटलंय. तिथे दृष्टीला बघावंसं वाटतं असं नाहीये. अवसरोचित दृष्टी समोर जे येईल ते, यथायोग्य वेळी, योग्य प्रसंगी दृष्टी समोर, डोळ्यासमोर जे येईल ते, काया वाचा मनाला जे करावंसं वाटेल ते कर्म, अवसरोचित. त्याच्यात परमेश्वराचा स्पर्श वाटला पाहिजे, हरीचा स्पर्श जाणवला पाहिजे. जसं काही या समरमध्ये जसं टेम्परेचर जातं वाढत, 40 डिग्रीज पर्यंत जातं, पण जेव्हा त्याच्यातच एखादी जेव्हा वाऱ्याची लहानशी झुळूक येते आणि त्या क्षणी का होईना बरं वाटतं, वा, बस तेवढाच क्षण आपल्याला पकडता आला पाहिजे ह्या सगळ्या पसाऱ्यात. कारण आज आपल्या आजूबाजूला जे आहे ते सगळं बुद्धीचं वैभव आहे. आपली बुद्धी किंवा दुसऱ्याची बुद्धी. आपल्या बुद्धीला, इतरांच्या बुद्धीला जो प्रेरणा देणारा आहे, त्यांनी प्रेरणा दिल्यामुळे त्या बुद्धीतून जे कौशल्य, जी संपन्नता, ज्या गोष्टी प्रगट झालेल्या आहेत, त्या गोष्टींमध्ये आपण आपलं वैभव बघतोय, त्या गोष्टींमध्ये आपण आपलं सुख बघतोय. पण हे ज्यांनी प्रगट केलं, हे ज्याच्यामुळे प्रगट होऊ शकलं, त्याची आठवण ठेवली पाहिजे. आगे आपण बघतो ना फिल्म फेअर अवॉर्ड, हॉलिवूडचे झाले, बॉलिवूडचे झाले, ऍक्टर्स, ऍक्ट्रेसना त्याच्यात भरपूर पारितोषिकं मिळतात. उत्तम जी फिल्म असते त्याला सुद्धा पारितोषिकं मिळतात, त्याच्यातल्या सगळ्या कलाकारांना पण पारितोषिकं मिळतात. पण आज ती कला ते सगळे सादर करू शकले तो जो डिरेक्टर आहे, तो जो प्रोड्युसर आहे, तो जास्त महत्वाचा, तो जास्त महत्वाचा. कारण त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना संधी मिळाली, त्याच्यामुळे हे सगळे प्रगट झाले. आणि ते अवॉर्ड घेऊन नंतर त्याच्याकडेच जाणार पुढच्या फिल्म मध्ये परत रोल मिळावा म्हणून. आपली गोष्ट असते, तीच आपली अवस्था असते की काही गोष्टींमध्ये आपण आनंद शोधतो, काही गोष्टींमध्ये आपण सुख शोधतो, काही दिवसांनी त्याचा कंटाळा येतो, परत काहीतरी आपल्याला नवीन खेळणी हवी असतात, परत आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी हव्या असतात, परत त्याच्या शोधात आपण जातो. आणि हे चक्र असंच चालू राहतं.
पण हे जे प्रगट करणारा जो आहे, हे ज्याच्यामुळे उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. हे नुसतं मनुष्यापुरतं जीवापुरतं नाहीये की जन्माला येतो जातो परत येतो परत जातो परत येतो. नाही, तसं नाहीये. इच्छांचं तसंच आहे, सुखाचं तसंच आहे, दुःखाचं तसंच आहे. वा वा वा, आनंदाचे क्षण आले आले, अरे गेले गेले गेले, आता परत कधी येणार? त्याला काहीतरी खटपट करू, काहीतरी प्रयत्न करू, काहीतरी सुखाच्या गोष्टी जमवू, काही आनंदाच्या गोष्टी करू, बघू त्याच्यातनं आनंद मिळतो का, बघू त्याच्यातनं सुख मिळतं. परत घटिका यंत्र फिरायला लागलं, परत चक्र फिरायला लागलं. मग याच चक्रामध्ये आपण गुंतून राहणार का? याच चक्रात आपण फिरत राहणार का? या चक्रातून तर फिरावं लागणारच, ते सुटलं नाही कोणाला. म्हणूनच माऊली म्हणतात, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम आहे का, ते थांबत नाही, ते फिरत राहणारच. पण मग विचार करा, जसा एखादा राजा असतो किंवा एखाद्या देशाचा आपण प्राईम मिनिस्टर म्हणू, तो आपल्या स्वतःच्या देशामध्ये गाडीतनं फिरू देत किंवा दुसऱ्या देशामध्ये गेला तर तिथल्या गाड्यांमधनं फिरू देत. त्याचा रुबाब, त्याचा थाट सगळा जसाच्या तसाच राहतो, काही त्याच्यात फरक पडत नाही. मग अशी जर आपल्या मनाची अवस्था झाली, अशी जर आपल्या चित्ताची स्थिती झाली, मग कुठल्याही का चक्रातनं फिरेना, कुठल्याही का प्रसंगातनं जाईना, त्या प्रसंगावर आपलं सुख, त्या प्रसंगावर आपलं दुःख, त्या प्रसंगावर आपला आनंद अवलंबून. जे मूळ आहे ते आतच आहे, जे मूळ आहे ते हृदयस्थच आहे, जे खरं आहे सत्य आहे ते माझ्या हरीपाशीच आहे. हे एक तत्व, ही एक गोष्ट जर आपल्याला समजली तर मग आपण परिपूर्ण झालो. आणि त्या परिपूर्ण अवस्थेचंच नाव म्हणजे सिद्ध अवस्था. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशीराजे सकळ सिद्धी. बुद्धीच्या जोरावर, बुद्धीच्या बळावर अनेक वैभव उभारता येईल, ते खरं वैभव नाही. ते क्षणिक आहे, ते तात्पुरतं आहे, ते आवश्यक आहे, पण ते तात्पुरतं आवश्यक आहे, ते कायमचं आवश्यक नाहीये. जे कायम असतं तेच कायमचं आवश्यक आहे, आणि कायम एकच, केशीराजा श्रीहरी. स्वामी समर्थ सद्गुरु कायम, माझं हृदयही सद्गुरु. बुद्धीचं वैभव एकच, त्या सद्गुरूंना शोधून काढा. बुद्धीचं वैभव एकच, त्या हरीला शोधून काढा. बाकीचे अनेक शोध लागतील, शतकानुशतक युगानुयुग शोध लागतायत, शोध लावणारे जात आहेत, शोध लागलेले लोक विसरतायत, नवीन शोध लागतायत, चालूच राहणार आहे. म्हणजेच हे आवश्यक असलेलं पण क्षणिक वैभव आहे. आपल्याला तसं नको. आपल्याला वैभव हवं तर निरंतर, आपल्याला वैभव हवं तर सतत. असं वैभव नको की ज्या वैभवाची आपल्याला चिंता करावी लागेल. असं वैभव नको की जे वैभव आपल्याला काळजीत पाडेल. असं वैभव नको की ज्याच्यामुळे मनात नेहमी भीती निर्माण राहील.
हे कसलं आलं वैभव? ती झाली भीती, ती झाली चिंता, ती झाली काळजी. खरं वैभव कशात? श्रीमंती असो वा नसो, सुख असो वा नसो, दुःख असो वा नसो, मनाची साम्यावस्था आहे. पण मनाची साम्यावस्था म्हणजे काय? बुद्धीची साम्यावस्था म्हणजे काय? तर जी मन, जे बुद्धी वारंवार वरच्यावर हरीशी जोडलं जातं, हरीच्या अनुसंधानात राहतं, तिथे हळूहळू हे वैभव प्रगट व्हायला लागेल. तिथे ही सिद्ध अवस्था हळूहळू प्रगट व्हायला लागेल. तोपर्यंत जे काही जमेल, तोपर्यंत जे काही लाभेल, बुद्धीच्या वैभवामुळे, प्रयत्नांमुळे जे काही सामर्थ्य निर्माण होईल, त्याच्यातनं ज्या काही गोष्टी आपण प्रगट करू शकू स्वतःसाठी, इतरांसाठी, पण त्या केवळ उपाध्या राहतील. त्या गोष्टी पुढे जाऊन बंधनात पडतील. काही वर्षांपूर्वी जे प्रदेश आपल्याला माहिती नव्हते, त्या प्रदेशांमध्ये आपण आलो. त्या प्रदेशामध्ये कधी आपली घरं नव्हती, तिथे घरं आपली झाली. आणि ज्या घराचा कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता, त्या घराने आता घर लावली. पण आपली घरं झाली, आपली परिस्थिती सुधारली. आज हवं नको ते आपण आपल्या बुद्धीप्रमाणे, मनाप्रमाणे ठरवू शकू, करू शकू अशी संपन्नता आली. म्हणजे याचा अर्थ प्रापंचिक वृद्धिसिद्धी मिळाली की आपल्याला. वृद्धिसिद्धी म्हणजे दुसरं काय? मनात संकल्प यायचा अवकाश, की तो आपण पूर्ण करू शकतो. मग आज आपल्या मनामध्ये 10 इच्छा असतील, त्यातल्या 7-8 तर नक्कीच आपण पूर्ण करू शकतो. मग वृद्धिसिद्धी आपल्याला पण साधल्या की. प्रापंचिक वृद्धिसिद्धी त्या उपाधीत टाकतात, त्या बंधन निर्माण करतात, त्या देहबुद्धी वाढवतात, त्या मी माझं वाढवतात, त्या अहंकार वाढवतात. स्वतःचं श्रेष्ठत्व, स्वतःचं महत्व, स्वतःची इमेज, अवघीच उपाधी, अवघीच, अवघी नाही अवघीच, वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. जवळ त्या परमानंदी मन नाही आहे. या उपाध्या सुद्धा आमच्या आजूबाजूला पाहिजेत, राहणारच, मिळाल्यात परमेश्वराच्या कृपेने, आमच्या प्रयत्नाने, आमच्या मनाच्या बुद्धीच्या सामर्थ्याने मिळाल्यात. पण आमचं मन मात्र परमानंदात आहे. ते मन मात्र या उपाध्यांमध्ये चिकटता कामा नये. ते मन मात्र या उपाध्यांमध्ये वावरता कामा नये. ते त्याच्यात राहील, पण रमतं कुठे? परमानंदी. आपल्याला वृद्धी सिद्धी कशातल्या हव्या? अध्यात्मातल्या हव्या. आपल्याला वृद्धी सिद्धी कशातल्या हव्या? परमार्थातल्या हव्या. म्हणजे काय, आपण चमत्कार करत बसणार की काय? नाही, आपल्याला तशा वृद्धी सिद्धी नकोत, त्या सुद्धा उपाधीच. कारण आध्यात्मिक सामर्थ्याचा शेवटी उपयोग कशासाठी? देहबुद्धीचं सुख, संकुचित आनंद, तसल्या घाणेरड्या वृद्धी सिद्धी आपल्याला नकोत. तसल्या क्षुल्लक केळसवाण्या आध्यात्मिक वृद्धी सिद्धी आपल्याला नकोत. आपल्या
आपल्याला वृद्धी सिद्धी आणि निधी हवा, पण आपल्याला वृद्धी सिद्धी कुठल्या हव्या? मी मनात आणलं तर मला समोर सद्गुरू दिसले पाहिजेत, माझं हे व्हायला पाहिजे, माझं ते व्हायला पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे. या घाणेरड्या वृद्धिसिद्धी काय करायच्या? माझ्यापाशी अशा वृद्धिसिद्धी पाहिजेत की मनात संकल्प आला तर ते स्वामींचं समचरण मला दिसलं पाहिजे. माझ्याकडे अशी सिद्धी हवी की माझ्या डोळ्यांना जर वाटलं तर मला ते दत्तात्रेयांचं श्रीमुख दिसलं पाहिजे. माझ्या हातात असं सामर्थ्य हवं की त्या हातांना माझ्या सद्गुरूंना चरण स्पर्श करावासा वाटला तर ते चरण आणि ते हात एकरूप व्हायला पाहिजे. आज माझ्या पायांमध्ये अशी सिद्धी हवी की पायांनी मला सद्गुरूंपर्यंत पोचवायच्या अगोदर माझे मनाचे चरण सद्गुरूंपाशी जाऊन पोचले पाहिजेत. जे दिसत नाहीत ते मला आजूबाजूला जाणवले पाहिजेत. न कळे ते कळू येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची. न बोलो ते बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची. न दिसो ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची. ह्या वृद्धी सिद्धी आपल्याला पाहिजे. आणि ह्या वृद्धी सिद्धी आपल्याला तेव्हाच मिळतील जेव्हा आपलं मन त्या परमानंदाच्या ओढीमध्ये नामस्मरणामध्ये रमायला लागेल. नामस्मरण रूपी निधी आपण जेव्हा वाढवायला लागू त्यावेळी मन ज्या क्षुल्लक गोष्टींमध्ये आनंद शोधतंय त्या डबक्याच्या बाहेर उडी मारेल. आणि परमानंद रूपी सागर कुठे आहे त्याच्यात जाऊन मी कधी डुंबेन, त्याचा स्पर्श मला कधी होईल, ही ओढ केव्हा लागेल? ही ओढ कधी लागेल? नामस्मरण रूपी धन पाहिजे आपल्याकडे, तो निधी पाहिजे आपल्याकडे. आज लोक युरोप ट्रिपला जातात, आज मंडळी USA ला जातात, आज मंडळी ऑस्ट्रेलियाला फिरायला जातात, आज मंडळी इंडियाला जातात. का जाऊ शकतात? तेवढ्या प्रमाणात निधी आहे म्हणून. ज्यांच्याकडे निधी नाही ते ग्लोबवर नाहीतर नकाशावरच बघतात, युरोप कुठे, अमेरिका कुठे, इंडिया कुठे, ऑस्ट्रेलिया कुठे, नाहीतर इंटरनेटवर फोटो बघतील. उपयोग काय? साक्षात अनुभव कुठे, साक्षात्कार कुठे? कारण निधी नाही तेवढा जवळ. मग तुम्हाला मला परमानंद हवा का? तुम्हाला मला हरीची साम्यावस्था हवी का? तुम्हाला मला समाधी हवी का? भक्ती योगातली समाधी. मग नामस्मरण रूपी निधी जमवला पाहिजे. मग मन परमानंदात राहायला लागेल. आणि नामस्मरण रूपी निधी जर जमला तर हा तर मृत्यू लोक आहे. नामस्मरण रूपी निधी जर जमला तर सद्गुरू एवढी कृपा करतील की त्या नामस्मरण रूपी निधीच्या जोरावर सत्यलोक, संत लोक, योगी लोक, अनेक लोक तुम्हाला हिंडवून आणतील. हा मर्त्य लोक किती फिरून फिरून बघितला तरी सगळे मरणारेच एक दिवस. त्या मर्त्य लोकात फिरून कितीही आनंद गोळा केला तरी त्याची तुलना परमानंदाशी नाही. छोटे छोटे आनंद आहेत ते, अत्यावश्यक पण क्षणिक आनंद आहेत. देश फिरले पाहिजेत, तीर्थाटन केलं पाहिजे, चांगल्या स्थळी भेटी गाठी केल्या पाहिजेत. त्याच्यातनं सुद्धा आपली आध्यात्मिक पारमार्थिक प्रगती होते, पण त्या क्षणिक आहेत. आवश्यक असल्या तरी त्या क्षणिक आहेत. त्याचा उपयोग कुठपर्यंत?
जव त्या परमानंदी मन नाही. मूळ हेतू एकच, माझी गाठ त्या हरीशी व्हायला पाहिजे. माझी योग्यता एवढी व्हायला पाहिजे, माझी म्हणजे वैयक्तिक नाही, मनाची आणि बुद्धीची स्थिती म्हणतो, चित्ताची अवस्था म्हणतो, ती नामस्मरणातून एवढी व्हायला पाहिजे. सम सुखे दे अशी ती साम्यावस्था व्हायला पाहिजे. आणि अशी जिथं साम्यावस्था होते, अशी ज्या ठिकाणी चित्ताची साम्यावस्था झाली, ती परमविश्रांतीची जागा आहे. ती परमविश्रांतीची जागा आहे. त्याला परमविश्रांतीची जागा का म्हटलेलं आहे, तर तिथे विश्रांती घ्यायला कोण येतं? साक्षात समाधान तिथं विश्रांती घ्यायला येतं. कमी अधिक प्रमाणात जो आपला नित्य समाधानाचा शोध चालू आहे, रात्रंदिवस समाधानाचा शोध चालू आहे, ते जे अस्वस्थ समाधान आहे, ते जे भीतीयुक्त समाधान आहे, ते जे चंचल समाधान आहे, ते सुद्धा थकलेलं भागलेलं समाधान ज्या ठिकाणी विश्रांती घ्यायला येतं आणि त्या विश्रांतीच्या ठिकाणी येऊन ते रमतं तिथे, आज आपल्याला सुद्धा तिथंच विश्रांती मिळते जिथं शारीरिक, कायिक, वाचिक, मानसिक भाव रमतात, तिथं आपल्याला विश्रांती मिळते. मग या मृत्यूलोकामध्ये, या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये हे समाधान सुद्धा थकून जातं, दमून जातं. त्याला समाधानाने कुठे श्वास घ्यायला सुद्धा जागा मिळत नाही. त्या समाधानाला सुद्धा रमण्यासारखं ठिकाण ह्या लोकामध्ये सापडत नाही. अशा वेळी ते समाधान ज्या ठिकाणी रमतं, ती जी जागा आहे ती एकच, हरीचं चिंतन. जिथे नामस्मरण होतं तिथे समाधान रमतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात, समाधान म्हणजेच राम, समाधान म्हणजेच नाम. म्हणजेच याचा अर्थ असा की जिथे नामस्मरण होतं तिथेच समाधान राहायला येणार, तिथेच समाधान रमणार. आज सगळ्यांमध्येच भगवंत आहे, कुठेही आपल्या मनामध्ये भेदभाव नाही. पण आज आपण जर एखाद्या झोपडपट्टीमध्ये एखाद्या गरीबाकडे राहायला गेलो, आपण तेवढ्या समाधानाने राहू शकणार नाही, एवढ्या आनंदाने राहू शकणार नाही. त्याला आनंद होईल की आपल्याकडे कोणतरी मोठे साहेब राहायला आले, त्याला समाधान मिळेल. पण एखाद वेळेस आपल्याला ते ऑकवर्ड होईल, आपल्या मनामध्ये भेदभाव नसेल, पण आपल्यालाच वाटेल की अरे माझा अजून भार या बिचाऱ्यावर कशाला, या गरीबावर कशाला, आपण कुठेतरी दुसरीकडे राहू, माझी परिस्थिती चांगली, आपण दुसरीकडे राहू. आज प्रपंचातल्या समाधानाचं हे असंच आहे. ते आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये डोकावत असतं, पण डोकावल्यावर त्याला समाधानकारक जागा दिसत नाही. पण ते आपल्या घरांमध्ये त्याला आता दिसते. का तर आपण नामस्मरण करतो, का तर आपण नामाचा निधी उभारतो, का तर आपण वृद्धिसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्या कशा, तर मगाशी म्हटलं तसं. आणि असं जर झालं तर मग माऊली म्हणतात, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. ज्ञानदेवी रम्य, माऊली त्या ठिकाणी बसलेलेच आहेत. कुठल्या ठिकाणी बसलेत माऊली?
की जिथे येऊन समाधान रमतंय, माऊलींपाशी जाऊन समाधान रमतंय, आणि ते समाधान जे रमतंय ते इतकं रम्य दृश्य आहे की माऊली पण रमल्या त्याच्यात. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, पण का? हरीचे चिंतन सर्व काळ. सर्व काळ, सर्व काळ म्हणजे अखंड सतत 24/7 असा लगेच अर्थ नाही. सर्व काळ म्हणजे जो जो काळ, जी जी वेळ, जो जो क्षण, जी जी परिस्थिती जशी जशी असेल, जेव्हा जेव्हा असेल, आणि जेव्हा जेव्हा ती आत्मा आपल्याला संवेदना होईल तिथे हरीचं चिंतन पाहिजे. आणि असं हरीचं चिंतन, असं नामाचं स्मरण जिथं होतं तिथे समाधान येऊन घर करतं, तिथं समाधान येऊन रमतं. आणि मग जिथं समाधान आहे तिथं आपल्याला ऑकवर्ड वाटत नाही. आपण पण आरामात अगदी हातपाय पसरून राहू शकतो, जसे आम्ही सिडनीला आल्यावर राहतो. का? तर सगळ्यांकडे समाधान वाटतं, सगळेजण आपण नाम घेतो. त्यामुळे हा जो हरिपाठातला 13वा अभंग आहे अत्यंत महत्वाचा. कळसाम्यावस्था 13-14 बरोबर समत्व साधलेलं आहे, हरिपाठाचं समत्व साधलेलं आहे असा हा अभंग आहे. पण याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला याच्यातल्या या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. बुद्धीची आवश्यकता आहे, सुखाची आवश्यकता आहे, वैभवाची आवश्यकता आहे, वृद्धिसिद्धीची आवश्यकता आहे, निधीची आवश्यकता आहे. प्रपंचामध्ये तर आहेच आहे. फक्त लक्षात ठेवायचं ती क्षणिक आहे, त्याच्यात रमायचं नाही, त्याच्यात रमण्यासारखं काही नाहीये, ती क्षणिक आहे. त्याच्यात रमू नका. त्याच्यात एवढंच लक्ष ठेवा की त्याच्यावर लक्ष ठेवून आपल्याला परमानंदाशी कधी गाठ पडेल, त्या हरीशी कधी गाठ पडेल. तो माझ्या आजूबाजूला वावरतोय, तो माझ्या आजूबाजूला आहे, वाऱ्याच्या झुळूक सारखा त्याचा आहे आहे. जसं कोणाचा SMS आला, कोणाची ईमेल आली, कोणाचा एक फोन आला, बस आहे, ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. बस हृदयाला एक स्पर्श होतो समाधानाचा, हृदयाला स्पर्श होतो एक निश्चिंतीचा, हृदयाला स्पर्श होतो शांतीचा. असा स्पर्श माझ्या हृदयाला कसा वारंवार होत राहील? आणि तो व्हायलाच पाहिजे, कारण माझं हृदय सद्गुरू. अरे माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत पण मला स्पर्श होत नाही, काय भानगड आहे? ही सिद्धी कशी काय मला मिळाली नाही? मग सिद्धी मिळायला हवं असेल तर निधी उभारला पाहिजे, निधी उभारायचा असेल तर हरीचे चिंतन सर्व काळ केलं पाहिजे. मग हळूहळू हृदयात समाधान प्रवेश करेल, आणि समाधान तिथंच प्रवेश करतं जिथं सद्गुरू आहेत. समाधान त्यांच्याच चरणांपाशी असतं की ज्यांनी समाधानाला जन्म दिलाय. म्हणून आपण सगळ्यांनी नामस्मरणात राहायला पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी नामाचा आधार सर्व काळ वारंवार घेतलाच पाहिजे, नाहीतर अवघीच उपाधी. हरकत नाही, माझ्या मते इथेच थांबतो. बहुधा 1.5-2 महिन्याने आपण बोलत असल्यामुळे जरा जास्तच बोललो बहुतेक. काय प्रशांत, थांबायचं का? हा चालेल, हरकत नाही. प्रार्थना बोलायची? हा म्हणू प्रार्थना. चला.